2 दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काही जणांकडून काळे लावून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते। हल्ला करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात असले तरी देखील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। आज अहिल्यानगर येथे संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करत निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केलेल्या व्यक्तींवर शासनाने कठोरात कठोर कारवाई करावी, तसेच समाजहित जपणाऱ्या कार्यकर्त्यावर कट कारस्थान रचून जमाव जमवून संघटितपणे हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे असल्याने संबंधिताविरोधात कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मराठा सेवा संघाचे ई.जी. सुरेश इथापे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। सहकारी नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला करण्यात आला त्या हल्ल्याचा उद्देश हा त्यांची हत्या करण्याचाच होता। हा हल्ल्याचा कट पूर्वनियोजितच होता। हे कुठेही दुर्लक्ष करून चालणार नाही। आपण सर्वसाधारणपणे जर पाहिलं 2014 साली या देशामध्ये सत्तांतर झालं। RSS प्रणित भाजपची महाराष्ट्रात आणि देशात सत्ता आल्यानंतर सातत्यानं पहिले वर्ष दीड वर्ष प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, आणखीन काही महामानव असतील, यांची विडंबनात्मक चित्र ही सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध करण्यात आली। ज्यावेळेला देशभरामध्ये संतापाची लाट उसळली त्यावेळेला सरकारकडून सांगण्यात आलं की हे भारतातून नव्हे परदेशातून झाले। हे हळूहळू परिस्थिती निर्माण करत गेले आणि हीच परिस्थिती निर्माण करत करत त्यांनी हळूहळू या परिस्थितीतून लाभ उठवत त्या काळातील आमचे पुरोगामी नेतृत्व करत असलेले, आमच्या चळवळीचं नेतृत्व करत असलेले लंकेश असतील, पानसरे असतील, कलबुर्गी असतील, नरेंद्र दाभोळकर असतील यांच्या हत्या करण्यात आल्या। सर्वांच्याच हत्येच्या पाठीमागं RSS आणि भाजपच्या लोकांचा सहभाग असल्याचं त्यावेळेला दिसून आलं। परंतु त्यावर कुठलीही ठोस अशी कारवाई न करता त्या लोकांना पाठीशी घालण्याचं काम करण्यात आलं। 2019ला महाराष्ट्रात सत्तांतर झालं। उद्धव साहेबांचं सरकार आल्यानंतर मात्र या गोष्टी थोड्याफार प्रमाणात थांबल्या। परंतु 2024 नंतर पुन्हा एकदा पंतांचं सरकार आलं आणि या पंतांना पुन्हा एकदा नव्या जोमानं चळवळी दडपण्यासाठी सुरुवात केली आणि चळवळी दडपत असताना कुठेतरी यांनी या बाबतीचा शोध घेतला। RSS नेहमी अशा गोष्टींचा शोध घेतं। ज्यावेळेला कुठेतरी संघटनेमध्ये काही विघटन निर्माण झालेलं असतं, थोडीशी अडचणी निर्माण झाल्या असतात, कम्युनिकेशन गॅप असतो। आता माझे सहकारी रोहित आव्हाड यांनी ते गोष्ट बोलून दाखवली की गट तट सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि हेच मधल्या काळामध्ये घडलं। थोड्याशा चळवळीमध्ये थोडंसं शिथिलता आली आणि या शिथिलतेचा RSS न गैरफायदा घेतला आणि शोध घेतल्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना टार्गेट केलं। हे एक दिवसात घडलेलं नाही, जाणीवपूर्वक प्रवीण दादा, कारण प्रवीण दादा हे प्रचंड मोठं नाव चळवळीमध्ये आहे। फुले शाहू आंबेडकर विचारधारेतलं हे जगभरामध्ये प्रसिद्ध असलेलं नाव आहे। जर हेच नाव आपण कुठेतरी कुचललं तर निश्चितपणे चळवळींना कुठेतरी त्या ठिकाणी दडप निर्माण होईल, दडपशाही निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या देशातल्या या पुरोगामी चळवळीला आवाज कुठेतरी थांबल्या जाईल। हे लोक घाबरतील। परंतु मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एवढंच सांगतो, प्रवीण दादावर हल्ला केला हा हल्ला प्रवीण दादावर नसून आमच्या अस्मितेवर आहे, आमच्यावर आहे, आमच्या नेतृत्वावर केलेला हल्ला म्हणजे आमचीच हत्या करण्याचा प्रयत्न आहे। हा पुरोगामी विचारांची हत्या करण्याचा प्रयत्न आहे। संभाजी ब्रिगेड याला याच पद्धतीने उत्तर देईल। आम्हाला निषेध करणं, मोर्चे काढणं, आंदोलन करणं हे कधीही मान्य नाही। आमच्याच नेत्यावर जर हल्ला होत असेल तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे हल्लेखोर आहेत त्या हल्लेखोरांसह या हल्लेखोरांचा जो आका आहे पंत, तुम्हीही सावध राहा। तुमचाही आता नंबर आहे। तुमचा हा प्रवीण दादावरचा हल्ला म्हणजे पंत हा तुमच्या अस्ताचा आणि अंताचा शेवट सुरुवात तुम्ही करून घेतलेली आहे। परवा दिवशी अक्कलकोट या ठिकाणी आमचे सर्वांचे मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे आदरणीय शिवश्री प्रवीण दादा गायकवाड एका कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावरती काही गुंडांनी आणि खुन्याच्या गुन्ह्यामध्ये जेलवारी करून आलेल्यांनी समाजकंटकांनी त्या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमवून प्रवीणदादांना त्यांच्या वाहनामधून बाहेर ओढून त्यांच्यावर प्राणघातक संघटितपणे हल्ला केला आणि त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी प्रवीणदादांचे सहकारी नसते तर तेथे या गुंडांनी राजकीय आश्रय ज्यांच्यावरती आहे त्यांनी त्या प्रवीणदादांचा निश्चितपणे खून केला असता। प्रवीणदादा हे व्यक्तिमत्व आमचं संभाजी ब्रिगेडचं गेल्या 30-40 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन
समाजामध्ये जनजागृतीचं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं, कर्मकांडाच्या विरोधी काम केलेलं आहे त्यांनी. विशेष करून त्यांनी तरुण तरुणींसाठी महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, परदेशामध्ये रोजगार, नोकरी, उद्योगधंद्यांचे मिळण्यासाठी त्यांनी परिश्रम अहोरात्र घेतलेले आहेत. आणि हे व्यक्तिमत्व अतिशय संयमी, सुसंस्कृत आणि सर्वांचा आदर करणारा असा हा व्यक्ती, यांच्यावरती या गुंडांनी पूर्वनियोजित कट करून त्यांच्यावरती हा जीवघेणा हल्ला केला. त्याचा आज आम्ही अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व शिवप्रेमी, सर्व सामाजिक संघटना, सर्व जाती धर्मांचे बंधू आणि भगिनींनी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि या निवेदनाद्वारे आम्ही शासनाकडे अशी विनंतीपूर्वक मागणी करतो की ह्या गुंडावरती कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे. त्यांनी कट केलेला आहे, बेकायदेशीर जमाव जमवलेला आहे आणि संघटितपणे प्रवीणदादा गायकवाड यांचा खून करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. ही सर्व कलमं त्यांच्यावरती लावून सर्वांना मोबाईलमध्ये शूटिंग आलेले आहे, व्हिडिओ फुटेज आहे, या रेकॉर्डचा अभ्यास करून त्यामध्ये जे जे दिसतील त्या सर्वांवरती संघटित गुन्हेगारीची कलमं लावून संघटितपणे कट करून हत्या करण्याचा प्रयत्न केला अशी कलमं लावून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून या सर्वांना अटक केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणार आहे. इथे सर्व जाती धर्म शांततेने नांदणारे आहेत. इथे यांनी जाणीवपूर्वक नको त्या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे. तो आक्षेप आम्हाला कोणालाही मान्य नाही आणि तो मान्य आम्ही करणारही नाही. आम्ही या ठिकाणी नम्रपणे इशारा देतो शासनाला की या गुन्हेगारावरती कठोरात कठोर लवकर कारवाई करावी, अन्यथा या महाराष्ट्रामध्ये सर्व शिवप्रेमी आणि सर्व जाती धर्माचे सर्व संघटना, सर्व कार्यकर्ते, आबालवृद्ध, तरुण तरुणी आणि मुलं मोठं आंदोलन उभारतील आणि त्याची परिणिती या शासनाला निश्चित भोगावी लागेल.